अथ श्री साई सच्चरित अध्याय 33वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याम नमः। श्री सद्गुरु साई नाथाय नमः। आता नमो संत सज्जन, होता जयांचे कृपावलोकन, तात्काळ पातक पर्वत दहन, कलिमल क्षालन रोकडे। जयांच्या उपकारांच्या राशी, फिटतीन जन्म जन्मांतरासी, सहज बोलणे हितोपदेशी, परम अविनाशी सुखदायी। हे आपुले हे परावे, नाही जयांचे चित्तास ठावे, भेद भावावृत संस्कृतीचे उठावे, मनी नुमटावे जयांचे। पूर्वील अध्यायी जाहले श्रवण, गुरु गरिमेचे अंश निरूपण। आता ये अध्यायी श्रोतेजन, परिसाकी महिमान उदीचे। माग मागोनी दक्षिणा घेत, दीना दुबळ्यास धर्म करीत, उरल्याच्या मोळ्या खरीदीत, ढिगरी चवीत काष्ठांचे। तया शुष्क काष्ठांप्रत, सन्मुख धुनी माझी होमीत, तयांची राख होई जी अमित, उदीती ओपीत भक्तांस। शिर्डीहूनी गावी परतता, बाबांपाशी रजा मागता, उदी देण्याचा परिपाठ होता, ठावे हे समस्ता भक्तास। किंबहुना आणा उदी म्हणता, खरी अनुज्ञा झाली आता, म्हणून ज्याचे त्याचे चित्ता, परताया उल्हासता वाटतसे। तैसेच शिर्डीत वास्तव्य असता, माध्यान्ही आणि सायं प्रातः, बाबा कोणासही उदी न देता, रिक्त हस्ता पाठवीत। हाच प्रत्यही होता क्रम, परी त्या उदीचा काय धर्म, मशिदीत धुनी का अविश्रम, का हा उपक्रम नित्याचा। विभूतिदानी मनोगत, बाबा काय सुचवीत, हे दृश्य सकळ विश्वांतर्गत, राख हे निश्चित मनी उमजा। देह ही पंचभूतांचे काष्ठ, भोग भोगावया अवशिष्ट, भोग सरता पडेल निचेष्ट, होईल विस्पष्ट ही राख। तुमची माझी हीच स्थिती, तियेची तुम्हास व्हावी स्मृती, अहर्निश मजही जागृती, तदर्थ विभूती देतसे। अखिल विश्व माया विजृंभित, ब्रह्म सत्य ब्रह्मांड अनृत, याची खूणही उदी सत्य, निश्चितार्थ हा माना। येथे नाही कोणी कुणाचे, दारा पुत्र मामे भाचे, नग्न आलो नग्न जायाचे, उदीही याचे स्मारक। उदीचे या केलिया चर्चन, आधी व्याधी होती निरसन, परी या उदीचा तत्वार्थ गहन, विवेकपूर्ण वैराग्य। देववेलती देऊनी दक्षिणा, साधाया प्रवृत्ती वैराग्य लक्षणा, पुढे मग निवृत्ती वैराग्य खुणा, कळतील आपणा हळूहळू। आले जरी वैराग्य हाती, विवेक जरी नाही संगती, तरी तयाची होईल माती, म्हणून विभूती आदरा। विवेक वैराग्यांची जोड, तीचही विभूती दक्षिणेची सांगड, बांधिल्या वीण भवनदीची थड, अति अवघड गाठावया। लहान थोर दर्शना येत, चरणी बाबांचे होऊनी विनत, जेव्हा जेव्हा माघारा जात, विभूती देत त्या बाबा। मशिदीत नित्याची धुनी, अक्षयी प्रदीप्त निशिदिनी, त्यातील मूठ मूठ रक्षा देऊनी, बाबा बोळवणी करीत। प्रसाद म्हणून रक्षा देत, निजांगुष्ठे निढळा फासीत, सवेची तो हस्त शिरी ठेवीत, कल्याण इच्छित भक्तांचे। रक्षा विभूती आणि उदी, शब्द तीन परी एकार्थवादी, हाची प्रसाद नित्य निरवधी, बाबा अबाधित वाटीत। संसार आहे उदी समान, हे एक या उदीचे महिमान, येईल ऐसा एक दिन, मनी आठवण ही ठेवा। कमलदल जल समान, नश्वर हा देह होईल पतन, म्हणून याचा त्यागा अभिमान, उदी प्रदान हे दावी। सकळ विश्वाचा हा पसारा, राख रांगोळी समनिर्धारा, करा जगन्मिथ्यात्व विचारा, सत्यत्वा थारा उदित। उदी म्हणजे केवळ माती, नामरूपाची अंतिम गती, वाचारंभण विचार जगती,
मृत्तिके प्रतीती सत्यत्वे. स्वये बाबा ही प्रेमात येता, ऐकिले आहेत गाणे गाता. त्यातील चुटका उदी पुरता, परिसिजे श्रोता सादरता. रमते राम आयोजी आयोजी, उदिया की गोनिया लायोजी. लागता मनाची लहर, होऊन या हर्ष निर्भर. इतुकेच ध्रुपद वरचेवर, अतिसुस्वर म्हणत ते. सारांश ही बाबांची धुनी, प्रसवली कितीक उदीच्या गोणी. नाही गणाया समर्थ कोणी, परम कल्याणी ही उदी. परिसोनी उदी दान गुह्यार्थ, तैसाच परमार्थ आणि भावार्थ. पुसती श्रोते शुद्ध स्वार्थ, योगक्षेमार्थ उदीचा. उदीपोटी हाही गुण, महती कैसी वाढेल यावीण. साई परमार्थ मार्गीचा धुरीण, स्वार्थ साधून परमार्थ दे. या उदीच्या योगक्षेम कथा, सांगू येतील असंख्याता. परी त्या कथितो अतिसंकलिता, ग्रंथ विस्तरता टाळावया. एकदा नारायण मोतीराम, जानी हे जयांचे उपनाम. ब्राह्मण औदिच्य गृहस्थाश्रम, वसतीचे स्थळ नाशिक. तैसेच बाबांचे आणिक भक्त, नामे रामचंद्र वामन मोडक. हे नारायणराव तयांचे सेवक, भक्त भाविक बाबांचे. सवे घेऊन मातोश्री ते, बाबा जै देहधारी होते. नारायणराव जाहले जाते, दर्शनाते बाबांच्या. तेव्हाच आपण होऊन तीते, बाबांनी आधीच सुचविले होते. आतान येथून सेवा धर्माते, राहिला आमुते संबंध. पुरेही ताबेदारी आता, स्वतंत्र धंदा बरवा या परता. पुढे मग अल्पकाल जाता, दया भगवंता उपजली. सुटली नोकरी पराधीनता, आवडू लागली स्वतंत्रता. भोजन वसतिगृह व्यवस्था, स्थापिली स्वसत्ता तेथेच. नाम ठेविले आनंदाश्रम, त्यातची केले परिश्रम. दिवसेंदिवस वाढले नाम, जाहला आराम चित्ताला. पाहुनी ऐसी वार्ता घडली, निष्ठा साईपदी वाढली. ती मग दृढ भक्ती स्वरूपा चढली, अनुभवे ठसली आढळता. प्रत्यया आली साईंची वाणी, श्रवणार्थिया जाहली कहाणी. प्रेम वाढले साई चरणी, अघटित करणी साईंची. बोलणे अवघे प्रथम पुरुषी, परी ते नित्य दुजियाविषी. लक्ष ठेवून देखणारासी, अहर्निशी प्रत्यय हा. पुढे जैसा जैसा अनुभव, वाढले भक्तिप्रेम वैभव. आणखी एक तयांचा अभिनव, भक्तिभाव परिसावा. असो एकदा एक दिवस, नारायणरावांचे मित्रास. जाहला एकाकी वृश्चिक दंश, वेदना विवश बहु झाला. लावावया दंशाचे जागी, बाबांची उदी फार उपयोगी. परी जाता शोधावया लागी, लाधेना मागी तियेची. स्नेहास सोसवतीन वेदना, उदीचा काही शोध लागेना. घेऊनी बाबांच्या छबीच्या दर्शना, भाकिली करुणा बाबांना. मग तेथेच त्या छबीचे तळी, जळत्या उदबत्तीची कोजळी. होती पडलेली रक्षा ते स्थळी, उदीच भाविली क्षणभरी. घेऊन त्यातील एक चिमटी, दंश जाहल्या जागी फासटी. मुखे साई नाम मंत्र पुटपुटी, भावने पोटी अनुभव. ऐकता वाटेल नवल मोठे, रक्षा चोळीता क्षणीच बोटे. वेदना पळाल्या आलिया वाटे, प्रेम दाटे उभयांसी. ही तरी उदबत्तीची विभूती, व्यथिता प्रती लाविली होती. परी उदी म्हणून मार्गींची माती, ऐसीच अनुभूती प्रकटिते. माती परी तियेचा संसर्ग, जयास झाले दुखणे वा रोग. तयावीण इतरांवरी प्रयोग, करिताही उपयोग घडतसे. एकदा एका भक्ताची दुहिता, ग्रंथीज्वरे घेरली ही वार्ता. ग्रामांतराहून येता अवचिता, उद्भवली चिंता पितयास. पिता वांद्रे शहरवासी, मुलगी अन्य ग्रामी रहिवासी. उदीचा संग्रह नाही पाशी, निरोप नानांसी पाठविला. करावी आपण बाबांची प्रार्थना, दूर करावी माझी विवंचना. म्हणून प्रार्थिले चांदोरकरांना,
उदी धाडाना प्रासादिक निरोप घेऊन जाणारियास नानाही भेटले मार्गास जात होते कल्याणास कुटुंबा समवेत ते समयी ठाणे शहरी स्टेशनापाशी निरोप पावला हा नानांसी उदी पाहता नाही हाताशी उचलिले मृत्तिकेसी मार्गींच्या तेथेच उभे राहुनी रस्ता गाऱ्हाणे घालूनी साई समर्था मागे वळूनी स्वस्त्रीचे माथा चिमूट तत्वता लाविली येरीकडे तो भक्त निघाला मुलगी होती त्या गावी पातला तेथे तयास जो वृत्तांत कळला ऐकून सुखावला अत्यंत मुलगीस 3 दिवस ज्वर आला होता अत्यंत प्रखर वेदनांनी जाहली जर्जर कालची तिळभर आराम पाहू जाता तीच ती वेळा उदी जाणूनी मृत्तिकेचा टिळा तरुणी नानाही जाई साई गाऱ्हाणीला उतार पडला तेथूनी असो त्या दुखण्याची ही कथा योग्य प्रसंगी सविस्तरता पुढे मागे येईल कथिता उदीपुरताच चुटका हा हेच प्रेमळ चांदोरकर असता जामनेरी मामलतदार साई निजभक्त कल्याणैक तत्पर करीत चमत्कार तो परिसा उदीचा या महिमा अपार श्रोता होईजे श्रवण तत्पर कथितो दुजा तो चमत्कार आश्चर्य थोर वाटेल आसन्न प्रसव नानांची दुहिता असह्य चालल्या प्रसूती व्यथा जामनेराहून साई समर्था हाका सर्वथा मारिती जामनेरीची ही स्थिती शिर्डीस कोणास ठावी नव्हती बाबा सर्वज्ञ सर्वगती काही न जगती अज्ञात त्या बाबांसी भक्तांची एकात्मता जाणून नानांचे येथील अवस्था समर्थ साई द्रवले चित्ता करीती तत्वता ते काय उदी धाडावी आले जीवा इतुक्यात गोसावी रामगीर बुवा जाहला तयाच्या मनाचा उठावा आपुले गावा गमनार्थी गाव तयांचा खानदेशी निघाला सर्व तयारी निशी पातला बाबांचे पायांपाशी दर्शनासी मशिदी बाबा देहधारी असता आधी तयांचे पायान पडता कोणीही कवण्याही कार्यानिमित्ता अनुज्ञा न घेता जाईन असो लग्न वा मौंजी बंधन मंगल कार्य विधी विधान कार्यकारण वा प्रयोजन लागे अनुमोदन बाबांचे विना तयांचे पूर्ण अनुज्ञापन उदी प्रसाद आशीर्वचन होणार नाही कार्य निर्विघ्न भावना पूर्ण सकळांची असो ऐशी त्या गावी रीत तदनुरोधे रामगीर येत पायांस बाबांचे लागत अनुज्ञा मागत निघावया म्हणे बाबा खानदेशी येतो जाऊन या गावासी द्या की उदी आशीर्वाद मजसी अनुज्ञा दासासी निघावया जयास बाबा प्रेम भावा बाहती बापू गिर या नावा म्हणती जाई खुशाल तू गावा मार्गी विसावा घे थोडा आधी जाई जामनेरा उतर तेथे नानांच्या घरा घेऊन तयांच्या समाचारा मग तू पुढारा मार्ग धरी म्हणती माधवराव देशपांड्यांप्रती उतरून दे रे कागदावरती श्यामाती अडकराची आरती गोसाव्या हाती नाना ते मग गोसाविया उदी देती आणिक थोडी पुडीत बांधिती पुडी देऊन त्याचे हाती बाबा पाठविती नानास वदती ही पुडी आणि ही आरती नेऊनी देई नानांप्रती हुसूनी क्षेम कुशल स्थिती निघे पुढती निजगावा जैसी रामा जनार्दन कृती आरती ज्ञानराजा ही आरती तैसीच आरती साई बाबा निश्चिती समान स्थिती उभयांची रामा जनार्दन जनार्दन भक्त माधव अडकर साई पदांकित रचना प्रसाद पूर्ण अत्यंत भजन तद्रहित अपूर्ण असो ही बाबांची आवडती श्रोता परिसिजे सात्यंत आरती उदी समवेत बाबाजी पाठविती पुढे फलश्रुती दिसेल आरती आरती साई बाबा सौख्य दातारा जीवा चरण रजातळी द्यावा दासा विसावा
भक्ता विसावा आरती साई बाबा जाळूनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जनदावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घन ऐसी तुझी ही माव तुझी ही माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथा दाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण जाहलासे स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिवसा गुरुवारी भक्त करीती वारी प्रभुपद पहावया भव भय निवारी भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा देवाधिदेवा आरती साई बाबा इच्छित दीन चातक निर्मळ तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळ आपुली ही भाक आपुली ही भाक आरती साई बाबा सौख्य दातारा जीवा चरण रजातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा गोसावी वदे बाबा लागून मजपाशी अवघे रुपये 2 इतुकेन केवी मी पोहोचेन बाबा जाऊन जामनेरी बाबा वदती तू स्वस्थ जाई लागेल तुझी सर्व सोयी विश्वास ठेवून साईंचे पायी निघाले गोसावी जावया आज्ञा वंदूनी बापूगीर घेऊन ऐसा बाबांचा विचार उदी प्रसाद पावून सत्वर कार्य तत्पर निघाला जामनेरास जैसा आता नव्हता तेव्हा अग्निरथाचा रस्ता नव्हती प्रवासाची सुलभता उपजली चिंता गोसाविया बैसुनिया अग्निरथात प्रवासी उतरले जळगावात तेथून पुढील मार्ग समस्त जावे लागत पादचारी 1 रुपया 14 आणे भरले अग्निरथाचे देणे उरले अवघे चवलीचे नाणे कैसे निजाणे पुढारा ऐसा गोसावी चिंतातुर असता जळगाव स्टेशनावर तिकीट देऊन पडे जो बाहेर शिपाई दूर देखिला शिपाई आधीच शोधावर येऊन या उतारू समोर उसे शिर्डीचा बापूगीर तो कोण साचार कथा हो ते त्या शिपायाचे पुसणे जाणून केवळ आपुल्या कारणे गोसावी पुढे होऊन म्हणे मीच तो म्हणणे कायकी तो म्हणे मज तुम्हा लागूनी पाठविलेसे चांदोरकरांनी चला सत्वर तांग्यात बैसुनी राहिले पाहुनी मार्ग तुमचा बुवास अत्यंत आनंद झाला नानास शिर्डीहून निरोप गेला तरीच हा वेळेवर तांगा आला घोरची चुकला हा मोठा शिपाई दिसला मोठा चतुर दाढी मिशा कल्लेदार नीट नेटस ल्यालेला इजार तांगा ही सुंदर देखिला जैसा तांगा तैसेच घोडे ते काय होते भाड्याचे थोडे निघती इतर तांग्यांचे पुढे उत्साह ओढे कार्याच्या भरता 12 घटका निशी
सुटला तांगा जो वेगेसी, थांबविला तो पहाटेसी, ओढी आपाशी वाटेत, तव तो तांगेवाला सोडी, पाणी पाजावया आपुली घोडी, म्हणे आताच येतो तातडी, करू सुख परवडी फराळ, पाणी घेऊन येतो थोडे, खाऊ आपण आंबे पेढे, आणिक गुळ पापडीचे तुकडे, जुंपूनी घोडे निघू मग, दाढी पेहराव मुसलमानी, परिसूनी ऐसी तयाची वाणी, होय साशंकित रामगीर मनी, फराळ हा कोणी करावा, म्हणून तयासी विचारी जात, म्हणे तू का झालासी शंकित, मी हिंदू गर्वाल क्षत्रिय पूत, असे मी रजपूत जातीचा, फराळ ही हा नाना देती, तुझ्या लागी मजसंगती, शंकू नको यत्किंचित निश्चिती, स्वस्थ चित्ती सेवी हा, ऐसा जेव्हा विश्वास पटला, मग त्या दोघांनी फराळ केला, तांगेवाल्याने तांगा जोडिला, प्रवास संपला अरुणोदयी, तांगा प्रवेशता गावा भीतरी, दिसू लागली नानांची कचेरी, घोडेही विसावले क्षणभरी, सुखावे अंतरी रामगीर, बुवास दाटली लघुशंका, बसाया गेले बाजूस एका, पूर्वस्थळी परतती जो का, आश्चर्य देखा वर्तले, नाही तांगा नाही घोडी, दिसेना तांगेवाला गडी, कोणीही तेथे न दिसे ते घडी, जागा उघडी देखिली, रामगीर मनी विचारी, चमत्कार हा काय तरी, आणोनिया मज येथवरी, इतुक्यात दूरी गेला कुठे, बुवा जावोनी कचेरियात, नानांची भेट घ्यावया उत्कंठित, असती निजगृही हे कळता वृत्त, जावया तै प्रवृत्त जाहला, बुवा वाटेने पुसत चालला, सहज नानांचा पत्ता लागला, ओटीवर जो जाऊन बैसला, आत बोलाविला नानाही, परस्परांची भेट जाहली, उदी आरती बाहेर काढिली, नानांची सन्मुख ठेविली, वार्ता निवेदिली संपूर्ण, नवल ही जवळ उदी आली, मुलगी नानांची त्याच काली, प्रसूत्यर्थ होती अडली, जाहलेली अतिकष्टी, व्हावया ते संकट निरसन, मांडिले होते नवचंडी हवन, पाहुनी सप्तशती पाठ पठण, विस्मयापन्न गोसावी, जैसे क्षुधार्ता अकल्पित, ताट यावे पक्वान्न पुरित, किंवा तृषित चकोरामुखी अमृत, तैसे तम होत नानाला, हाक मारिली कुटुंबाला, उदी दिधली पाजावयाला, स्वये आरती म्हणावयाला, आरंभ केला नानाही, वेळ क्षणभर गेला न गेला, बाहेर आतून निरोप आला, ओठास लाविता उदीचा प्याला, आराम पडला मुलगीस, तात्काळ क्लेश निर्मुक्ती जाहली, मुलगी निर्विघ्न प्रसूती पावली, सुखाने हाती पायी सुटली, काळजी फिटली सर्वांची, तांगेवाला कुठे गेला, येथेही मज नाही आढळला, रामगीर पुसे नानाला, तांगा धाडिला तो कुठे, नाना वदती म्यान धाडिला, तांगा कुठला ठावा न मजला, तुम्ही येता हे ठावे कुणाला, तांगा कशाला धाडीन मी, मग बुवांनी तांग्याची कथा, आमूलाग्र कथिली समजता, विस्मय दाटला नानांचे चित्ता, पाहुनी वत्सलता बाबांची, कुठला तांगा कुठला शिपाई, नटनाटकी ही माऊली साई, संकट समयी धावत येई, भावापायी भक्तांच्या, असो आता कथानुसंधान, पुढे चालवू पूर्वील कथन, पुढे काही कालांतरे करून, बाबा ही निर्वाण पावले, सन 1918 विजयादशमी सण दसरा, पाहोनी बाबांनी हा शुभ दिन बरा, केला धरार्पण निजदेह, मग पुढे जाहली समाधी, नारायणराव तया आधी, बाबा देहधारी तधी, दर्शन साधी 2 वेळा, समाधीस झाले 3 संवत्सर, दर्शनेच्छा जरी बलवत्तर, परी येता येईना योग्य अवसर, तेणे अधीर जाहले, समाधी मागे वर्ष भरले, नारायणराव व्याधींनी पीडिले, औषधोपचार सर्व सरले, उपाय हरले लौकिकी, गेले जरी व्याधीने गांजून, रात्रंदिन बाबांचे ध्यान,
गुरुरायांस कैचे मरण दिधले दर्शन नारायण एके रात्री पडले स्वप्न साई एका भुयारामधून नारायण रावांपाशी येऊन देती आश्वासन तया ते काळजी काही न धरी मनी उतार पडेल उद्यापासूनी एक आठवडा संपता क्षणी बसशील उठूनी तू स्वये असो मग 8 दिवस लोटले अक्षरे अक्षर प्रत्यंतर आले नारायणराव उठून बैसले अंतरी झाले अनिवार ऐसेच काही जाता दिवस आले नारायणराव शिर्डीस समाधीचे दर्शनास तेव्हा या अनुभवास कथियेले देहधारी म्हणून जित समाधीस्तचे ते काय मृत साई जनन मरणातीत सदा अनुस्यूत स्थिरचरी वन्नी जैसा काष्ठी गुप्त दिसेना परी तदंतरहित घर्षण प्रयोगे होई प्रदीप्त तैसाच भक्तार्थ हा साई एकदा जो प्रेमे देखिला तयाचा आजन्म अंकित झाला केवळ अनन्य प्रेमाचा भुकेला तयाच्या हाकेला ओ देई न लगे तयासी स्थळ वा काळ उभा निरंतर सर्व काळ कैसी कोठून दाबील कळ करणी अकळ तयाची ऐसी काही करील रचना मनात येतील कुतर्क नाना तो दृष्टी ठेविता चरणा ध्यान धारणा वाढेल ऐसे झालिया एकाग्र मन घडेल अत्यंत साई चिंतन हेच हा साई घेई करवून कार्यही निर्विघ्न पार पडे व्यवहार न लगे सोडावयास सुटेल आपोआप हव्यास ऐसा हा मना लाविता अभ्यास कार्यही अप्रयास घडेल कर्मभूमीस आलासे देह कर्मे घडतील निस्संदेह स्त्री पुत्र वित्त आणि गेह यथेच्छ परिग्रह होवो का होणार ते होऊ द्या यथेष्ट सद्गुरु चिंतन आपुले अभिष्ट संकल्प विकल्प होतील नष्ट संचित अनिष्ट टळेल पाहोनिया भक्तभाव कैसे साई महानुभाव दावीत भक्तांस एक एक अनुभव वाढवीत वैभव भक्तीचे वाटेल तैसा वेश घेती मानेल तेथे प्रकट होती भक्त कल्याणार्थ कुठेही फिरती शिष्य भावार्थी पाहिजे ये अर्थीची आणिक कथा श्रोता परिसिजे सादर चित्ता संत आपुल्या भक्तांकरिता कैसे श्रमतात अहर्निश खोलून या कानांची कवाडे हृदय मंदिर करा की उघडे रिघू द्या ईस आतुलीकडे भवभय साकडे वारील हे जे सांप्रत सरले प्रसिद्ध शार्मण्य देशीयांशी युद्ध लष्कर करू लागे सिद्ध शत्रू विरुद्ध संग्रामा आंग्ल भौम राज्याधिकारी या भरतभूमीची या भीतरी लष्कर भरती शहरो शहरी होते करीत चोहीकडे सन 1917 साली एका भक्ताची वेळ आली ठाणे जिल्ह्यास नेमणूक झाली कथा वर्तली नवलपरी आप्पासाहेब कुलकर्णी नाव जडला साई चरणी भाव हा तरी एक साईंचा प्रभाव लीला अथाव तयांची तया ते बहुता वर्षांपूर्वी बाळासाहेब भाट्यांकरवी प्राप्त जाहली बाबांची छबी होती लाविली पूजेस काया वाचा मने करून प्राप्त गंधाक्षता पुष्प घालून नित्य नेमे छबीचे पूजन नैवेद्य समर्पण करीत सरेल केव्हा कर्मभोग होईल केव्हा मनाजोग साई प्रत्यक्ष दर्शन योग आप्पास हृदरोग लागला साई बाबांच्या छबीचे दर्शन तेही प्रत्यक्ष दर्शना समान भाव मात्र असावा पूर्ण वेळेवर खूण पावाल केवळ छबीचे दर्शन होता प्रत्यक्ष दर्शनाची त्या समता ये विषयीची अनवर्थता श्रोता सादरता परिसिजे एकदा बाळाबुवा सुतार मुंबापुरस्थ भजनकार अर्वाचीन तुकाराम नामधर गेले शिर्डीस दर्शना हीच तयांची प्रथम भेट पूर्वी कधीही नसता गाठ होताच उभयता दृष्टादृष्ट साई तो स्पष्ट त्या वदले 4 वर्षांपासून पाहे
मजला याची ओळख आहे, बाळाबुवा विस्मित होये, ऐसे का हे वदतात. बाबांनी नाही शिर्डी सोडिली, मी ही डोळा आजची देखिली, त्या मज 4 वर्षां पहिली, ओळख पडली हे कैसे. ऐसा विचार करिता करिता 4 वर्षां मागील वार्ता, छबी एकदा बाबांची नमिता, आठवली चित्ता बुवांच्या. मग त्या बोलाची अन्वर्थता, बाळाबुवांस पटली तत्वता, म्हणती पहा संतांची व्यापकता, भक्तवत्सलता ही त्यांची. मी तो केवळ छबी नमिली, प्रत्यक्ष मूर्ती आजची पाहिली, बाबांनी परी ओळख धरिली, मी ती हरविली कधीच. हरविली म्हणणे हे हीन सार्थ, की तात्काळ कळेना बोलाचा अर्थ. छबी नमनी ओळख हा पदार्थ, जाणाया समर्थ नव्हतो मी. माझी ओळख बाबांस ठावी, माझ्याही तो नव्हती गावी. संतांनी जै आठवण द्यावी, तेव्हाच पडावी ठाई ती. निर्मल आरसा निर्मल उदक, तै बिंबाचे प्रतिबिंब देख. छबी हे ही प्रतिबिंब एक, शुद्ध प्रतीक बिंबाचे. म्हणून संतांच्या छबीचे दर्शन, आहे प्रत्यक्ष दर्शना समान. सर्वदर्शी संतांची जाण, तीच ही शिकवण सर्वाते. असो आता पूर्वील कथा, परिसावया सावधानता. असावी श्रोतयांचे चित्ता, अनुसंधानता राखावी. वास्तव्य आप्पांचे ठाणे शहरी, आली भिवंडीची कामगिरी. 8 दिवसा येईन माघारी, पडले बाहेरी सांगून. दिवस 2ची गेली यावरी, घडले अपूर्व पहा माघारी. पातला एक फकीरदारी, तयांचे घरी ठाण्यास. होता तयाची दृष्टादृष्ट, साईच सर्वांस वाटले स्पष्ट. छबीचे साम्य नखशिखांत, रूपरेखेत संपूर्ण. कुटुंब आणि मुले बाळे, फकीराकडे सर्वांचे डोळे. विस्मयापन्न जाहले सगळे, बाबाच आले वाटले. पूर्वी न कोणास प्रत्यक्ष दर्शन, परी छबीच्या सादृश्यावरून. हेच ते बाबा ऐसे जाणून, जिज्ञासा संपन्न जाहले. साई शिर्डीचे तेच की आपण, अवघी फकीरास केला प्रश्न. तया तो फकीर करीजे निवेदन, श्रोती सावधान परिसिजे. साई स्वयेमी नव्हे साचा, परी मी बंदा आज्ञांकित त्यांचा. समाचारार्थ मुलाबाळांच्या, आलोसे तयांच्या आज्ञेने. पुढे तो मागू लागता दक्षिणा, मुलांची माता करी संभावना. 1 रुपया देई तत्क्षणा, उदी प्रदाना तोही करी. देई साई बाबांची विभूती, उडीत बांधून बाई प्रती. म्हणे ठेवी त्या छबीचे संगती, सौख्य प्राप्ती होईल. ऐसा संपादूनी निज कार्यार्थ, साई असेल मार्ग लक्षित. ऐसे म्हणून निरोप घेत, जाहला मार्गस्थ फकीर. मग तो तेथून या जो निघाला, आलिया मार्गे चालून गेला. येरीकडे जो वृत्तांत घडला, अपूर्व लीला साईंची. आप्पासाहेब भिवंडीस गेले, पुढे न जाता मागे परतले. घोडे तांग्याचे आजारी झाले, गमन राहिले पुढारा. ते मग दुपारी ठाण्यास आले, वृत्त सर्व झालेले कळले. आप्पासाहेब मनी चुरचुरले, की ते अंतरले दर्शना. अवघी रुपयाच दक्षिणा दिधली, तेने मनाला लज्जा वाटली. मी असतो तर 10चे खाली, नसतीच झाली बोळवणी. ऐसे आप्पासाहेब वदले, चित्तास किंचित खिन्नत्व वाटले. फकीर मशिदीत सापडतील वाटले, शोधार्थ निघाले उपवासी. मशीद तकिया ठिकठिकाणी, जेथे जेथे उतरती कोणी. स्थाने समस्त शोधिली आप्पांनी, फकीरा लागून ते धवा. शोधाशोध करिता थकले, फकीर कोठेही तो नाढळे. मग ते भुकेले जाऊन जेवले, निराश झाले ते धवा. परी तयास नाही ठावे, रित्या पोटीन शोधा निघावे. आधी निजात्म्यास संतुष्ट व्हावे, पाठी उठावे शोधार्थ. ये अर्थाची बाबांची कथा, दाविल या निजतत्वाची यथार्थता. किमर्थ येथे तिची द्विरुक्तता,
अध्याय तो श्रोता अवगत. गुरुगरिमा नामे एक गताध्यायी कथा सुरेख. तेथ स्वमुखे निजगुरुची भाक वर्णिली कारुणिक श्री साईंनी. तेच सत्य अनुभवा आले आप्पा जेव्हा जेवून निघाले. सवे स्नेही चित्रे घेतले सहज चालले फिरावया. असो काही मार्ग क्रमिता अनुलक्षून आपणा करिता. देखिले येता एका गृहस्था अतिसत्वरता ते स्थळी. येऊन उभे राहता जवळी आप्पा साहेब हळूच न्याहाळी. हेच आले असतील सकाळी वाटले ते वेळी तयास. आधी जया ते शोधित होतो हाची गमे मज फकीर की तो. आनखाग्र छबीसी जुळतो विस्मय होतो बुद्धीसी. ऐसे आप्पा तर्किती अंतरी तोच तो फकीर हात पसरी. ठेविती 1 रुपया करी आप्पा ते अवसरी तयाचे. आणिक मागता आणिक एक दिधला तयावरी तिसरा देख. तरी तो फकीर मागे आणिक नवल कौतुक पुढेच. चित्र्यांपासी होते 3 तेही आप्पा घेती मागून. देती तया फकीरा लागून तरी तो राही न मागता. आप्पा साहेब वदती तयास आणिक देईन येता घरास. बरे म्हणून घराकडेस तिघे ते समयास परतले. घरी येताच आणिक 3 हाती दिधले रुपये काढून. झाले 9 तरी अजून फकीर समाधान पावेना. पुढे अधिक दक्षिणा मागता आप्पा साहेब वदती तत्वता. बंदी 10ची नोटची आता बाकी राहता राहिली. सुटे रुपये सर्व सरले नाही दुसरे काही उरले. नोट देईस ना फकीर बोले तैसेही केले आप्पांनी. नोट जमती हाती लागे 9 देऊनी टाकी मागे. फकीर मग तो आलिया मार्गे गेला अतिवेगे परतोनी. पाहता या कथेचे सार जया भक्ताचे जैसे उद्गार. तैसे ते पूर्ण करवून घेणार ब्रीद हे साचार साईंचे. पाहुनी श्रोत्यांची श्रवणोत्सुकता येच अर्थीची आणिक वार्ता. स्मरली जी मज प्रसंगोपात्तता अतिसादरता परिसावी. आहेत एक भक्त भाविक नामे हरिभाऊ कर्णिक. डहाणू ग्रामीचे स्थायिक अनन्य पायिक साईंचे. सन 1917 पाहोनी गुरुपौर्णिमा पवित्रा. करू आले शिर्डीची यात्रा त्या अल्पचरित्रा सांगतो. यथाविधी पूजा झाली दक्षिणा वस्त्रे अर्पण केली. आज्ञा घेऊनी उतरता खाली कल्पना आली मनास. वाटले आणिक 1 रुपया वरती जाऊन बाबांस द्यावा. तोच तो विचार लागला त्यागावा रुपया ठेवावा तैसाच. ज्या गृहस्थे आज्ञा देवविली त्यानेच वरून खूण केली. आता एकदा आज्ञा झाली पुढील पाऊली मार्गक्रमा. विश्वास ठेवून या संकेती कर्णिक तैसेच पुढे निघती. उतरते झाले नाशिकावरती मित्र समवेती मार्गात. काळ्या रामाचे देऊळात कर्णिक जाता दर्शनार्थ. नरसिंग महाराज संत दर्शन अवचित जाहले. भक्त परिवार असता भोवती महाराज अकस्मात उठती. कर्णिकास मणिबंधी धरिती रुपया म्हणती दे माझा. कर्णिक मनी जाहले विस्मित रुपया मोठ्या आनंदे देत. कैसा साई ही मनोदत्त रुपया स्वीकारित वाटले. साई स्वीकारित हेही नसाच ध्यानी मनीही नसता तसाच. खेचून बलात्कारे ते मागत तैसीच ही मात जाहली. मन हे संकल्प विकल्पात्मक तरंगांवर तरंग अनेक. सकृत दर्शनी भावी एक प्रसंगी आणिक कल्पना. आरंभी चित्ती उठे जी लहरी मात्र ती सद्वृत्ती असावी बरी. होईल तियेचाच परिपोष जरी कल्याणकारी ती एक. तियेचेच अनुसंधान दृढाभ्यसन निदिध्यासन. होऊन द्यावे मना विस्मरण राखावे वचन प्रयत्ने. आप्पा साहेब बोलून गेले पुढे मागे असते विसरले. बोल उठताच पुरवून घेतले नवल दर्शविले भक्तीचे. नाही तरी त्या फकीरापाशी नोटी समवेत 19
असता 9च का दिधले आप्पाशी, होती असोसी 10चीच. जयास बाबांचा लागला कर, तो हा 9 पुतळ्यांचा हार. नवविध भक्तिप्रेम निकर, स्मरण प्रकार बाबांचा. देह विसर्जन कथा ऐकता, स्वये बाबा निज देह त्यागिता. कळून येईल अभिनवदानता, नवदान देता ते समयी. दिधला काया वाचा मने, एकची रुपया कुटुंबाने. स्वीकारिला अतिसंतुष्टपणे, अधिक मागणे नवते तै. परी ते निज कुटुंबाचे देणे, आप्पांचे मनास वाटले उणे. मी असतो तर देतो 10 गुणे, फकीरा कारणे तेव्हाच. ऐसे आप्पा जाई वाचा दत्त, 10 रुपये देतो म्हणत. ते संपूर्ण न देता वचन निर्मुक्त, होतील ऋणमुक्त कैसे ते. फकीर नव्हता हा इतरांपरी, हा काय कोणी होता भिकारी. काहीही पडता जयाचे करी, जाईल माघारी परतोन. जाहले नव्हते दिवसगत, बोलल्याच दिशी मागुता येत. परी ते कोणीही फकीर अपरिचित, म्हणून साशंकित आप्पातै. आरंभी मागणे करीते वेळी, 6 रुपये होते जवळी. परी ती रक्कम हाता वेगळी, तदर्थ केली नात्यांनी. असो आप्पांवरी प्रेम नसते, फकीर वेशे बाबा काय येते. जरी दक्षिणेचे मिश न करीते, कथेस येते रस कैचे. आप्पा साहेब केवळ निमित्त, तुम्हा आम्हा एकची गत. जरी आरंभी गोड हेत, प्रसंगी आचरित प्रसंगासम. आपण सर्व वाग्दानी तत्पर, दानकाळी शंका फार. जीव होई खालीवर, निश्चितता तर दुर्लभ. तथापि हित आणि मित बोलेल, बोला ऐसेच जो वागेल. खरे करून दावील निज बोल, एकादाच लाल हरीचा. असो जो भक्त अनन्य भाविक, जो जो जे जे अर्थी कामुक. असो ऐहिक वा आमुष्मिक, साई फलदायक समर्थ. जरी हे आप्पा साहेब हुशार, आंग्ल विद्या विभूषित चतुर. आरंभी 40 टिकल्याच पगार, देतसे सरकार तया ते. ते पुढेही छबी लाधता, हळूहळू वाढू लागता. 40च्या बहुगुणे वरता, पगार आता झालासे. एकाची या 10 गुणे देता, 10 गुणे अधिकार 10 गुणे सत्ता. हा तो अनुभव हातो हाता, सकळा देखता बाबांचा. शिवाय परमार्थाची दृष्टी, वाढीस लागे निष्ठेच्या पोटी. ही काय आहे सामान्य गोठी, विचित्र हातोटी बाबांची. पुढे आप्पा साहेब मागती, फकीराने दिलेली विभूती. पाहू जाता ती पुडी होती, प्रेमे पाहती उघडून. उदी समवेत पुष्पे अक्षता, पुडी माझी निघाली तत्वता. ताईत बनवून अतिपूज्यता, बांधिली निजहस्ता माझारी. पुढे बाबांचे दर्शन घेता, स्वये बाबांनी जो दिधला होता. तो केसही अति प्रेमळता, घातला ताईता माझारी. काय बाबांच्या उदीचे महिमान, उदी शंकराचे ही भूषण. भावे भाळी करी जो चर्चन, विघ्न निरसन तात्काळ. करूनी मुखमार्जन स्नान, करी जो नित्य उदी विलेपन. चरणतीर्थ समवेत पान, पुण्य पावन होईल तो. शिवाय या उदीचा विशेष, सेविता होईल पूर्णायुष. होईल पातक निरसन अशेष, सुख संतोष सर्वदा. ऐसे या गोड कथामृताचे पारणे, साईने केले आप्पा कारणे. तेथ आपण आगंतुक पाहुणे, यथेष्ट जेवणे पंक्तीस. पाहुणे अथवा घरधनी, उभयांसी एकची मेजवानी. प्रपंच नाही रसास्वादनी, स्वानंद भोजनी भातृप्त. हे माड साई चरणी शरण, पुरे आता हे इतुकेच श्रवण. पुढील अध्यायी होईल कथन, याहून महिमान उदीचे. उदी चर्चन साई दर्शन, हाड्याव्रण निर्मूल निरसन. नारू निवारण ग्रंथीज्वर हरण, अवधान पूर्ण परिसावे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते,
उदी प्रभावो नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 34। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्याय नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वील अध्यायी उदी महिमान केले यथा तथ्य कथन, प्रकृताध्यायी ही तेच निरूपण, विवरू गुणलक्षण पुढारा। तीच मागील कथेची संगती, तेच उदीचे वैभव संप्रती। श्रोती परिसिजे स्वस्थ चित्ती, सुख संवित्ती प्रीत्यर्थ। रोग दुर्धर हाड्याव्रण, कोण्याही उपायी होईन शमन। साई हस्तीच्या उदीचे चर्चन, करी निर्मूलन व्यथेचे। ऐशा या उदीच्या कथा अनेक, दिग्दर्शनार्थ कथितो एक। श्रवण करिता वाटेल कौतुक, अनुभवपूर्वक म्हणून। जिल्हा नाशिक मालेगावी, डॉक्टर एक पदवीधर पाही। होती तयांचे पुतण्यास काही, व्यथाजी राहीन औषधे। स्वये वैद्य स्नेही वैद्य, केले उपचार नानाविध। कुशल शस्त्रक्रिया प्रबुद्ध, थकले निर्बुद्ध जाहले। रोग तो होता हाड्यावरण, रूढ अपभ्रंश हाड्यावरण। व्याधी महादुर्धर विलक्षण, येईना गुण औषधे। सर्वोपचार देशी विदेशी, झाले फिटली सर्व असोशी। करोनी पाहिले शस्त्रक्रियेशी, काहीही यशस्वी होईना। पुतण्या तो वयाने लहान, वेदना त्या न होती सहन। कष्टे कासावीस प्राण, उद्विग्न मन आपतेष्ट। जाहली उपाय परमावधी, यत्किंचितही शमेना व्याधी। तया आपतेष्ट संबंधी, म्हणती आराधा दैवते। देवदैवते कुलस्वामी, यातून कोणीही येईना कामी। कानी आले शिर्डी ग्रामी, अवलिया नामी वसे हे। ते शिर्डीचे संत प्रवर, साई महाराज योगीश्वर। केवळ दर्शने व्याधी परिहार, करीती साचार परिसिले। हेत उपजला साई दर्शनी, निश्चित केले माता पितयांनी। पाहू हा तरी उपाय करूनी, नाव घेऊनी देवाचे। म्हणती तो महान अवलिया, तेणे निज हस्ते उदी लाविलिया। दुर्धर रोग जाती विलया, अनुभव घ्यावया कायवेचे। चला वंदू तयाचे पाय, करून पाहू शेवटचा उपाय। तेणे तरी टळो हा अपाय, तरणोपाय हा एक। असो पुढे ते माता पितर, करूनिया आवरा आवर। होऊनी साई दर्शना आतुर, शिर्डीस सत्वर पातले। येताच बाबांचे दर्शन घेतले, चरण वंदूनी लोटांगणी आले। दुःख बाळाचे निवेदन केले, उभे ठेले सन्मुख। विकळवाणी जोडूनी पाणी, विनटोनी श्री साई चरणी। मुख करोनी केविलवाणी, करीती विनवणी साईंसी। व्यथा पीडित हे बाळ म्हणती, दुःख न देखवे आम्हा प्रती। सुचेन काय करावे पुढती, दिसेना धडगती आम्हा ते। पुत्र दुःखाच्या अवकळा पाहता, थोर शिणलो साई समर्था। तरी अभयकर याची ये माथा, ठेवूनी व्यथा निवारावी। परिसोन आपुले महिमान, केले आम्ही येथवर आगमन। अनन्य भावे आलो शरण, एवढे जीवदान द्या आम्हा। तव तो साई करुणामूर्ती, आश्वासिता होय तया प्रती। मशिदीच्या आश्रया जे येती, तयान दुर्गती कल्पांती। आता तुम्ही निश्चिंत असा, उदी घ्या त्या व्रणावर फासा।
येईल गुण आठा 14 दिवसा, ठेवा भरवसा देवावरी. मशीद नव्हे ही द्वारावती, येथे जयांचे पाय लागती. तात्काळ क्षेम आरोग्य पावती, येईल प्रतीती तुम्हाही. येथे येता आराम न पडे, हे तो कालत्रयी ही न घडे. जो या मशिदीची पायरी चढे, तयाचे बेडे पार जाणा. पुढे बाबांचे आज्ञे करून, व्यथितास सन्मुख बैसवून. पायावर बाबांनी हात फिरवून, कृपावलोकन तै केले. व्यथा ही तो केवळ दैहिक, असे ना का ती दैविक. अथवा दुर्धर मानसिक, समूल हारक दर्शन. पाहोनी श्री साईंचे मुख, ठाईच विराले सकळ दुःख. सेवन करिताची वचन पियुख, परम सुख रोगिया. असो पुढे ते तैसेच तेथ, राहिले 4 दिवस पर्यंत. गेला व्याधीस आराम पडत, विश्वासही जडत साईपदी. तदनंतर ती 3 जणे, बाबांची या पूर्ण अनुमोदने. परतली आनंद निर्भर मने, संतुष्टपणे गावासी. हा काय लहान चमत्कार, हाड्याव्रणास पडला उतार. उदी आणि कृपेची नजर, हाच की उपचार अपूर्व. ऐसे हे महापुरुष दर्शन, भाग्ये लाधता आश्वासन. कल्याणकारक आशीर्वचन, तेणेच निर्मूलन व्याधीचे. असो काही दिवस जाता, उदी व्रणावर लाविता सेविता. घाय भरला सुकता सुकता, लाधला आरोग्यता तो मुलगा. ऐकून मालेगावी हे चुलता, साई दर्शनी उपजली उत्सुकता. मनी म्हणे मुंबईला परतता, पुरवू आतुरता एवढी. पुढे मुंबई लागी जै निघती, मालेगावी मनमाडावरती. घातला कोणी विकल्प चित्ती, निश्चय त्यागिती शिर्डीचा. सत्कार्याची ऐसीच रीती, आरंभी कुत्सित जन मोडा घालिती. लोकप्रवादा बळी न पडती, अंती सद्गती तयांसची. मग ते संत दर्शन डावलुनी, गेले थेट मुंबई लागुनी. उरली रजा अलिबागेस राहुनी, भोगावी मनी हा संकेत. ऐसा निश्चय जाहल्यावरी, 3 रात्री हारोहारी. ऐकिला ध्वनी निद्रे माझारी, अजून मजवरी अविश्वासना. लागोपाठ ही अशरीरवाणी, ऐकूनी डॉक्टर विस्मित मनी. निश्चय केला शिर्डी प्रयाणी, अन्वर्थ ध्वनी वाटला. परी एकासी दूषित ज्वर, डॉक्टरांचेच तया उपचार. तयास आराम पडलियावर, निघणे सत्वर ठरविले. परी तो ज्वर मोठा प्रखर, गुणान येती काही उपचार. पडेन लवमात्र ही उतार, घडेन सत्वर निर्गमन. मग ते मनी करीती निर्वाण, जरी आज यास येईल गुण. तरी मी उद्याच न दवडिता क्षण, शिर्डीस प्रयाण करीन. ऐसा करिता दृढ संकेत, प्रहरा 2 प्रहरा ज्वरही उतरत. जाहला सफल तयांचा हेत, निघाले शिर्डी प्रत डॉक्टर. यथा संकल्प शिर्डीस गेले, मनोभावे चरण वंदिले. बाबांही अंतरीचे अनुभव पटविले, लक्ष जडविले निजसेवे. मस्तकी हस्त साशीर्वाद, ठेविला दिधला उदी प्रसाद. पाहुनी साईंचा महिमा अगाध, विस्मयाविद्ध जाहले. राहिले तेथे 4 दिवस, परतले डॉक्टर आनंद मानस. पुरे न होता 15 दिवस, गेले विजापुरास बढतीवर. हाड्याव्रणाची या ओढी, आली साई दर्शन परवडी. जडली संत चरणी गोडी, जोडिली जोडी अक्षयी. असेच एकदा डॉक्टर पिल्ले, नारू व्यथेने व्याकुळ झाले. एकावर एक 7 झाले, बहुत कष्टले जीवाला. साई बाबांचे भारी प्रेम, भाऊ आवडते टोपण नाम. भाऊचे नित्य कुशल क्षेम, पुसावे परम आवडीने. मशिदी माझी सांज सकाळ, कठड्या सन्निध भाऊचे स्थळ. भाऊ पाशी बहुत काळ, गोष्टींचा सुकाळ परस्परा. भाऊ पाहिजे चिलीम ओढिता, भाऊ पाहिजे विडी फुंकिता. भाऊ पाहिजे न्याय निवडिता, जवळ नसता कर्मेना. असो ऐसी तयांची कथा, दुस्सह होऊनी नारूची व्यथा.
भाऊंनी अंथरुण धरिले विकलता, दुःखोद्वेगता दुर्धर. ऐसा तो प्रसंग दारुण, मुखी साई नामस्मरण. पुरे यातना बरे ते मरण, पातले शरण साई ते. पाठविती बाबांस सांगून, कंटाळलो हे दुःख भोगून. काय हे किती अंगाला व्रण, नाही मज त्राण सोसावया. शुद्धाचरणे वर्तता, का मजला हे दुःखावस्था. दुष्कर्माच्या वाटेन जाता, का मम माथा पाप हे. मरणप्राय नारूच्या वेदना, बाबा न आता सोसवती आपणा. याहून आता येऊ द्या मरण, भोगीन यातना पुढारा. भोगिल्या विण नाही गती, आणिक जन्म घेऊ लागती. परी प्रारब्ध भोग कधीही न चुकती, मीही मंदमती हे जाणी. सुखे घेईन 10 जन्म, तेथे हे भोगीन माझे कर्म. कराया प्राकृत जन्माचा उपरम, एवढा हा धर्म मज वाढा. पुरे आता या जन्माचे जिणे, सोडवा मज जीवे प्राणे. नको आता हे कष्ट सोसणे, हेच मागणे मागतो. परिसून प्रार्थना सिद्ध राणा, दया उपजली अंतःकरणा. डॉक्टर पिल्यांची या समाधाना, वर्षले करुणामृत ते सेवा. मग भक्त काम कल्पद्रुम, पाहुनी दुःखावस्था ती परम. करावया लागी तिचा उपशम, काय उपक्रम मांडिला. निरोप आणिला दीक्षितांनी, बाबांनी ते वृत्त परिसुनी. म्हणाले सांग तयास जाऊनी, निर्भय मनी राही तू. आणिक तयास पाठविती सांगू, किमर्थ 10 जन्मांचा पांगू. अवघ्या 10 दिवसांचा भोगू, भोगू विभागून परस्पर. मोक्ष स्वार्थ वा परमार्थ, द्यावया मी असता समर्थ. हाच का तुझा पुरुषार्थ, मरणानर्थ मागसी. आणवा तयास उचलूनी, भोग हा साहू की तो भोगुनी. जावेन ऐसे गांगरुनी, आणावा मारूनी पाठीवर. असो डॉक्टर ऐसिये स्थिती, आणिले तात्काळ मशिदी प्रती. पाठीचा तक्क्या काढुनी हाती, दिधला तया प्रती बाबांनी. ठेविला आपुले सव्यभागी, फकीर बाबा बैसत ते जागी. म्हणाले टेकून पडये उगी, चिंता वाउगी करू नको. करी स्वस्थ लांब पाय, जेणे तुझला आराम होय. संचित संपेना भोगिल्याशिवाय, खरा उपाय तो हाची. इष्टानिष्ट सुख दुःख, संचितानुसार अमृत वा विख. हे प्रवाह पतित द्वंद्व देख, धरीन हरिख वा शोक. जे जे येईल ते ते साहे, अल्ला मालिक वाली आहे. सदा तयाच्या चिंतनी राहे, काळजी वाहे तो सारी. चित्त वित्त काया वाणी, सहित रिघावे तयाचे चरणी. असता निरंतर तयाचे स्मरणी, दिसेल करणी तयाची. तव ते वदती पिल्ले डॉक्टर, पट्टी बांधिती नारूवर. नाना साहेब चांदोरकर, परीन उतार काहीच. बाबा म्हणती नाना पागल, पट्टी सोड तू मरशील. आता काऊ येऊन टोचील, मग तू होशील चांगला. असो ऐशा वार्ता चालता, अब्दुल आला तात्काळ वरता. पण त्यात तेल घालावया करिता, काय अवचिता तै घडले. मशीद आधी ती साकड, भक्तांची होत बहुत भीड. त्यातची पिल्ले यांची गडबड, वावरू अवघडला अब्दुल. अब्दुल्ला निजकार्ये दक्ष, पण त्यांकडे तयाचे लक्ष. तेणे पिल्ल्यांकडे जाहले दुर्लक्ष, प्रकार विलक्षण घडला तै. अब्दुल्ला तरी करील काय, होणारा पुढे नाही उपाय. पिल्ल्यांनी लांबविला होता जो पाय, चुकून पाय पडला वरी. आधीच पाय होता सुजला, तेथेच अब्दुलचा पाय पडला. मग पिल्ल्यांनी जो ठणाणा केला, अति कळवळला जीवतै. मारिली एकदाची किंकाळी, मस्तकी जाऊनी भिनली कळी. विनवीत बाबांस बद्धांजुळी, करुणा समेळी ते परिसा. नारू फुटून वाहू लागती, पिल्ले अत्यंत अस्वस्थ चित्ती. एकीकडे आक्रोश करीती, गाऊ अनुसरती दुसरीकडे. करम कर मेरे हाल पर तू करीम,
तेरा नाम रहमान है और रहीम। तू ही दोनों आलम का सुल्तान है, जहां में नुमाया तेरी शान है। फना होने वाला है सब कारोबार, रहे नूर तेरा सदा आशकार। तू आशिक का सदा मददगार है। राहून राहून उठतसे कळ, जीव कळवळला पडले विकळ। साईबाबांचा हा खेळ, झाली अटकळ सर्वांची। बाबा वदती पहा भाऊ, लागला बरे आता गाऊ। पिल्ले तयास पुसती तो काऊ, अजून खाऊ येणार का। तेव्हा बाबा वदती तू जाई, स्वस्थ वाड्यात पडून राही। आता काऊ फिरून नाही, येणार पाही टोचावया। तोच नाही का येऊन गेला, तोच तो ज्याने पाय दिधला। तोच तो काऊ टोचून पळाला, नारू तळाला घातला। कैचा काऊ आणि कावळा, होणार वृत्तांत समक्ष घडविला। काक अब्दुल्ला रूपे प्रकटला, केले बोला अन्वर्थ। बोल नव्हे तो ब्रह्मलेख, कर्मावरीही मारील मेख। अल्पावकाशेच भाऊस देख, लागले सुख वाटावया। उदी लेपन उदी सेवन, हेच औषध हेच अनुपान। जाहले समूळ रोग निरसन, उगवला जो दिन दहावा। निघाले सजीव सप्तजंतू, जखमा माजील बारीक तंतू। वेदना दुर्धर जाहल्या शांतू, दुःखासी अंतू जाहला। जाणून ऐशिया चमत्कारा, पिल्ले साश्चर्य जाहले अंतरा। नेत्र स्त्रवले प्रेमधारा, पाहोनी उदारा चरितते। बाबांची या चरण संपुटी, पिल्ले तेथेच घालिती मिठी। बाष्पावरोध जाहला कंठी, फुटेन ओष्ठी की वाचा। सांगून आणिक एक अनुभव, करू हा संपूर्ण उदी प्रभाव। जयामनी जैसा भाव, हाच गौरव ग्रंथाचा। एकदा माधवराव ज्येष्ठ, बापाजी तयांचा बंधू कनिष्ठ। कैसे तयांवरी येता अरिष्ट, उदीने अभीष्ट पावले। ऐसा या उदीचा प्रभाव, किती वानावा म्या नवलाव। ग्रंथीज्वरादी रोग सर्व, औषध अपूर्व नाही दुजे। असता साऊळ विहिरीवर, कुटुंबासी आला ज्वर। ग्रंथी उद्भवल्या जांघेवर, मनी घाबरला बापाजी। पाहून कुटुंब अति हैराण, तैसाच रात्रीचा समय भयाण। जाहला बापाजी भ्रांत मन, गळाले अवसान तयाचे। धाव ठोकिली रातोरात, सकंप भयभीत शिर्डीस येत। जाहला कथिता समस्त वृत्त, निज बंधू प्रत ते धवा। म्हणती आल्या दोन गाठी, ज्वर संतप्त झालीसे कष्टी। चला पहा की आपुल्या दिठी, दिसेन गोठी मज बरवी। बापाजी बोलता केविलवाणी, माधवरावजी दचकले मनी। गेले पळोनी तोंडचे पाणी, मन ठिकाणी पडेना। माधवराव मोठे विवेकी, ग्रंथी म्हणता भरली धडकी। ग्रंथीज्वराची तडका फडकी, आहेच ठाऊकी अवघिया। प्रसंग बरवावा बिकट, कार्य असो इष्टानिष्ट। आधी साईंस पुसावी वाट, परिपाठ हा धोपट शिर्डीत। मग ते जैसे जैसे कथिती, आचरावे तैसे स्थिती। तेच भक्त संकट निवारिती, वर्णावे किती अनुभव। असो या नित्यपाठानुसार, माधवरावही करीती विचार। आधी बाबांस केले हे सादर, साष्टांग नमस्कार पूर्वक। म्हणती जय जय साईनाथा, दया करावी आम्हा अनाथा। हे संकट काय ओढवले आता, नसती चिंता उद्भवली। तुझ वाचून कवणा आना, आम्ही जाऊ कराया याचना। दूर करी त्या पोरीच्या यातना, आशीर्वचना देईगा। करी एवढे संकट हरण, आम्हा कैवारी कोण तुझ विण। करी या दुर्धर ज्वराचे शमन, ब्रीद संरक्षण करीगा। पुसती अनुज्ञा जावयास, बाबा वदती तम तयास। नको जाऊ अपरात्रीस, उदी दे तियेस पाठवुनी। कशाच्या ग्रंथी कशाचा ताप, आपुला अल्ला मालिक बाप। बरे होईल आपोआप, होईल सुखरूप निर्घोर।
मात्र तू सकाळी सूर्योदयी साऊळ विहिरीस जाऊन येई. आताच नको जाण्याची घाई, स्वस्थ राही तू येथे. उदयी कही जाऊन यावे, न लगे निरर्थक कुचंबावे. उदी लाविता सेविता भावे, किमर्थ भ्यावे आपण. परिसता हे बापाजी भ्याला, तयाचा मोठा हिरमोड झाला. माधवराव जाणती औषधी पाला, परीन समयाला उपयोग. एक साई कृपे विण, औषधीस नाही गुण. हे एक वर्म ही एक खूण, माधवराव पूर्ण जाणती. आज्ञा बाबांची वंदून, उदी दिधली पाठवून. राहिले माधवराव स्वस्थ मन, परतला उद्विग्न बापाजी. पाण्यात उदी कालवून, पोटात पाजिली अंगा लावून. घाम सुटला डवडवून, निद्रा लागून राहिली. सूर्योदय जाहल्यावरी, कुटुंबास वाटली हुशारी. नाही ज्वर ना गाठी विषारी, बापाजी करी आश्चर्य. इकडे माधवराव जे उठले, शौच मुखमार्जन आटपले. साऊळ विहिरीस जावया निघाले, दर्शना आले मशिदी. घेतले बाबांचे दर्शन, घातले पायी लोटांगण. उदी समवेत आशीर्वचन, मिळताच तेथून निघाले. मशिदीची पायरी उतरता, बाबा तयांस ऐकले आज्ञापिता. श्यामा उठा उठी ये मागुता, विलंब लागता कामा नये. असेल की भावजई विभळ, कैसी साहिल दो ग्रंथींची जळजळ. पडली असेल करीत तळमळ, वाटेने हळहळ दीरास. करीती बाबा काही इशारा, काय ये सत्वर म्हणती माघारा. तेणे श्यामा होय घाबरा, चाले झरझरा मार्गाने. घाई घाई साऊळ विहीर, गाठेपर्यंत नभता धीर. पाऊल ठेविता उंबरठ्यावर, चमत्कारले अंतरी. जियेस गतरात्री ग्रंथीज्वर, चहा ठेविता पाही चुलीवर. माधवराव विस्मितांतर, जाहले स्थित्यंतर पाहुनी. तव ते बापाजीस पुसत, ही तो नित्य व्यवसायरत. बापाजी म्हणे ही सर्व करामत, उदीची निश्चित बाबांच्या. म्हणे मी येताच उदी पाजिली, चोळून चोळून सर्वांगा चर्चिली. तात्काळ घर्मांकित तनू झाली, निद्रा लागली स्वस्थपणे. पुढे जव सूर्योदय होत, उठून बैसली खडखडीत. ग्रंथी विराल्या ज्वरासहित, हे सर्व चरित्र साईंचे. श्यामा पाहुनी ऐसी स्थिती, तात्काळ आठवली साईंची उक्ती. उठा उठी येई तू मागुती, साश्चर्यचित्ती जाहला. जाण्याआधीच कार्य संपले, चहा घेऊन माधवराव परतले. मशिदीत जाऊन पहिले, चरण वंदिले बाबांचे. म्हणती देवा काय हा खेळ, तूच उडविसी मनाची खळबळ. बसल्या जागी उठविशी वावटळ, मागुती निश्चळ तूची करिसी. बाबा तयास प्रत्युत्तर देती, पहा कर्माची गहन गती. मी करी ना करवी काहीही निश्चिती, कर्तृत्व मारिती मज माथा. कर्मे जी जी अदृष्टे घडत, मी तो तेथील साक्षीभूत. करता करविता तो एक अनंत, कृपावंतही तो एक. मी ना देव ना ईश्वर, मी ना अन्नल हक्क ना परमेश्वर. यादे हक्क मी यादगार, बंदा मी लाचार अल्लाचा. सांडूनिया अहंकार, मानूनी तयाचे आभार. तयावरी जो घालील भार, बेडा तो पार होईल. असाच एका इराणियाचा अनुभव ऐका महत्वाचा. तयाच्या तान्ह्या मुलीची वाचा, बसतसे तासा तासास. तासागणिक आकडी येई, पडे धनुकली होऊनी ठाई. अत्यवस्थ बेशुद्ध होई, उपाय काही चालेना. पुढे तयाचा एक मित्र, वर्णी तयास उदीचे चरित्र. म्हणे ऐसे रामबाण विचित्र, औषध अन्यत्र असेना. जावे अविलंबे पारल्यास, उदी मागावी दीक्षितास. असे तयांचे संग्रहास, अति उल्हासता देतील. ती उदी मग रोज थोडी, साई स्मरण श्रद्धा आवडी. पाजिता ही जाईल आकडी, सौख्य परवडी लाधाल.
ऐसे ऐकून मग तो पारशी उदी मागून दीक्षितांपाशी मुलीस पाजिता नित्य नेमेसी आरोग्य तिजसी लाधले तासा तासांजी होतसे घाबरी तात्काळ उदीने जाहली बरी जाऊ लागले मध्यंतरी लहरी लहरीत 7 तास तासा तासाने येणारी लहर पडता 7 तासांचे अंतर काही काळ क्रमिलियानंतर परिहार समग्र जाहला हरद्यानजीक एका गावात राहतसे एक वृद्ध गृहस्थ मूतखड्याच्या व्याधीने ग्रस्त जाहला त्रस्त अतिशय हा रोग शस्त्रक्रियेवीण अन्यथा नाही याचे निवारण म्हणून शस्त्रक्रिया प्रवीण पहा तरी कोण जनवदती रोगी परमचिंतातुर कर्तव्यार्थी न सुचे विचार मरणोन्मुख कृश शरीर दुःख अनिवार सोसेना शस्त्रप्रयोगा लागे धैर्य रोगिया अंतरी नाही स्थैर्य सुदैवे तयाचे नष्टचर्य संपले आश्चर्य ते परिसा येरीकडे हा ऐसा प्रकार तोच त्या ग्रामीचे इनामदार साईबाबांचे भक्त थोर आले गावावर समजले तयांपाशी बाबांची विभूती नित्य राही हे सर्व जाणती रोगार्ताचे आपतेष्ट येती उदी प्रार्थिती तया ते इनामदारांनी उदी दिधली मुलाने बापास पाण्यात पाजिली 5 मिनिटे नसतील लोटली तोचकी वर्तली नवलपरी उदी प्रसाद अंगी जो भिनला मूतखडा ठाईचा ढळला मूत्रद्वारे बाहेर निसटला आराम पडला तात्काळ मुंबापुरीचे एक गृहस्थ होते जातीचे प्रभू कायस्थ होता प्रसूती समय प्राप्त स्त्री अत्यवस्थ सर्वदा मग कितीही उपाय करा गुण न एकाही उपचारा बाईचा जीव होतसे घाबरा ऐसा बिचारा त्रासला श्रीराम मारुती नामे विख्यात होते एक साईंचे भक्त तयांच्या विचारे हे गृहस्थ जावया शिर्डी प्रत निघाले प्रसूतीचा येता समय महत्संकटी पडत उभय जाहला एकदा मनाचा निश्चय पावू निर्भय शिर्डीत होणार होईना का निदानी होवो ते बाबांचे सन्निधानी ऐसा संकल्प दृढ करोनी शिर्डीस येऊनी राहिले ऐसाही उभयता कित्येक मास करीती जाहली शिर्डीत वास पूजा अर्चा साई सहवास आनंद उभयास जाहला ऐसा क्रमिता काही काळ प्रसूती समय आला जवळ काळजी उद्भवली प्रबळ संकट टाळणार कैसे हे ऐसे म्हणता म्हणता आला प्रसूतीचा दिवस पातला गर्भद्वाराचा मार्ग अडला सर्वांस पडला विचार बाईस होऊ लागल्या यातना काय करावे काही सुचेना मुखे चालली बाबांची प्रार्थना त्यावेण कवना करुणा ये धावून आल्या शेजारणी घालून बाबांना गाऱ्हाणी एकीने प्याल्यात ओतून पाणी उदी कालवून पाजिली 5 मिनिटे गेली न गेली तोच बाईची सुटका झाली गर्भस्थिती निर्जीव दिसली गर्भीच मुकली चैतन्य असो गर्भाची कर्मगती होईल पुढारा गर्भप्राप्ती बाई पावली भय निर्मुक्ती लाधली संस्थिती सौख्याची वेदना विरहित गर्भस्त्रवली हाती पायी सुखे सुटली महच्चिंतेची वेळ टळली ऋणी झाली जन्माची पुढील अध्याय याहूनी गोड परिसता पुरेल श्रोत्यांचे कोड निरसूनी चिकित्सकपणाची खोड भक्तीची जोड लाधेल आम्हा निराकाराची उपासना आम्ही देणार नाही दक्षिणा आम्ही वाकविणार नाही माना तरीच दर्शना येऊ की ऐसा जयांचा कृतनिश्चय तेही पाहताच साईंचे पाय दक्षिणे सहित साष्टांग काय वाहती हा काय चमत्कार उदीचाही अपूर्व महिमा नेवासकरांचा भक्तिप्रेमा कैसे दुग्ध पाजूनी भुजंगमा गृहस्थ धर्मा संरक्षिले ऐस ऐसिया कथा उत्तम परिसता उपजेल भक्तिप्रेम संसार दुःखा होईल उपशम
याहुनी परम सुख काय. म्हणून हेमाड करी विनंती, साई चरणी करोनी प्रणती. प्रेम द्याजी श्रोतयां प्रती, निज सच्चरिती रमावया. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, उदी महिमा नामं 34तमोऽध्याय संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ